नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरातून 7व्या आठवड्यातून एकूण 4 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. यामध्ये राकेश बापट, रोशन भजनकर, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत या 4 जणांचा समावेश आहे. रोशन हा स्वतःच्या डोक्याने खेळत नाही, असा सध्या त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केला जातोय. त्यामुळे त्याला पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्या पद्धतीने वोटिंग मिळत होती, तशी वोटिंग आता 7व्या आठवड्यात होताना दिसत नाही. रोशन भजनकरचा गेम नक्की कसा आहे, त्यांनी कसं खेळावं याच्यावरती त्याची पत्नी सीमाने नुकतीच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. तर रोशन भजनकरची पत्नी सीमा यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये रोशनच्या खेळाबद्दल भाष्य केले. सीमा यावेळी म्हणाली, मला खूप अभिमान वाटतो. आम्हाला वाटलं नव्हतं इतक्या दूरपर्यंत ते जातील आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय. पुढे त्या म्हणाल्या, ते खूपच साधे आहेत. कोणीही चांगलं बोललं की ते लगेच त्यांच्या बोलण्यात येतात. पण जर चांगलं वागूनही लोक चुगली करत असतील तर आपण कसं राहायचं हे त्यांना समजलं पाहिजे होतं. ते त्यांच्या सांगण्यावरूनच वागत आहेत. पण त्यांनी विशालच्या बोलण्यात नाही यायला पाहिजे. स्वतःचा गेम खेळायला पाहिजे. त्यांनी स्वतः मुद्दे मांडायला पाहिजेत. ते चांगले खेळत आहेत. त्यांचा खेळ इतरांना देखील आवडतोय. ते प्रत्येक ग्रुपमधून खेळताना प्रामाणिक खेळतात. पुढे सीमा म्हणाल्या की मला राग येतो कारण दर आठवड्याला त्यांनाच नॉमिनेट केलं जातं. मी मान्य करते की त्यांना मुद्दे मांडता येत नाही कारण त्यांची इंग्रजी इतकीशी चांगली नाहीये. पण दर आठवड्याला त्यांना नॉमिनेट केलंच पाहिजे का? मला असं नेहमीच वाटतं त्यांनी टोळीत राहून स्वतःच्या डोक्यानं गेम खेळला पाहिजे. तर रोशन भाऊबद्दल त्यांच्या पत्नीने केलेलं हे भाष्य आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबतच रोशन भजनकर यांचा गेम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.